नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडीतील सोलर पॉवर सिस्टीम कशी वापरायची आणि तिची देखभाल कशी करायची हे पाहणार आहोत. या सिस्टीममध्ये सोलर पॅनल, ट्यूब्युलर बॅटरी आणि इन्व्हर्टर दिलेला आहे. ही सिस्टीम सूर्यप्रकाशातून वीज तयार करून दिवसभर वीज पुरवते. ही ट्यूब्युलर बॅटरी आहे. बॅटरीच्या वर पाण्याची पातळी दाखवणारे इंडिकेटर्स दिलेले आहेत. इंडिकेटर हिरव्या रेषेपर्यंत असेल तर पाण्याची पातळी योग्य आहे. इंडिकेटर लाल रेषेपर्यंत असेल तर पाण्याची पातळी कमी झाली आहे. पाण्याची पातळी कमी असल्यास बॅटरीमध्ये डिस्टिल्ड वॉटर भरा. बॅटरीमध्ये भरताना कायम डिस्टिल्ड वॉटरच वापरा. साधे नळाचे पाणी वापरू नका. पाणी हिरव्या रेषेपर्यंतच भरा. हिरव्या रेषेच्या वर कधीही भरू नका. आणि पाणी भरताना इन्व्हर्टर बंद ठेवा. इन्व्हर्टर सुरू करण्यासाठी ऑन किंवा ऑफ बटन दाबा. इन्व्हर्टर सुरू झाल्यावर हिरवी लाईट लागते. तसेच बॅटरी सुरू असल्याचा इंडिकेटर दिसतो. बॅटरी सोलरवर चार्ज होत असल्यास सोलर चार्जिंग इंडिकेटर ब्लिंक होतो. विजेवर चार्ज होत असल्यास ग्रीड चार्जिंग इंडिकेटर ब्लिंक होतो. इन्व्हर्टर सुरू ठेवा आणि उपकरणे नेहमीप्रमाणे वापरा. एकाच वेळी खूप जास्त उपकरणे जोडू नका. अत्याधिक लोड टाळा. बॅटरी किंवा इन्व्हर्टर जवळ मुले जाऊ देऊ नका. तारा किंवा कनेक्शनला हात लावू नका. सोलर पॅनलवर धूळ साचल्यास वीज निर्मिती कमी होते. महिन्यातून किमान एकदा स्वच्छ पाण्याने किंवा मऊ कपड्याने पॅनल साफ करा. योग्य काळजी घेतल्यास पॅनल दीर्घकाळ टिकतात. वीज मिळत नसेल तर इन्व्हर्टर सुरू आहे का ते पहा. बॅटरी चार्ज आहे का ते तपासा. समस्या असल्यास तज्ञ व्यक्तीशी संपर्क साधा. आम्ही आशा करतो की या व्हिडिओमधून सोलर पॉवर सिस्टीम बद्दल सर्व माहिती मिळाली असेल. धन्यवाद.